कितने में दिए वो? 280 में 250। रेझॉक्सी जे आहे हे एक प्रकारचं जे आहे रेझोनन्स आणि ऑक्सिजन हे दोन मिळून जे आहे यांनी हे रेझॉक्सी हे नाव दिलेलं आहे। आणि सोबतच यांनी अमृतसरमधली विजडम जे आहे याची पूर्ण हे जे आहे कॉपी केलेली आहे, पूर्ण जशी तशी ॲज इट इज। आणि ते एक प्रकारे जे आहे विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करीत आहे। सलीम खान हे उत्तर प्रदेशातील एक गृहस्थ आहे। ते इथं गेल्या 7-8 वर्षापूर्वी इथं आले आणि त्यांनी इथं जे आहे इथल्या स्थानिक लोकांना हाताशी घेऊन जे आहे एक इन्स्टिट्यूट तयार केलं, दुसरं इन्स्टिट्यूट तयार केलं, अनेक लोकांना फसवेगिरी करून जे आहे आता हे जे नाव चेंज करू जे आहे एकमेकाची कॉपी करून अशा प्रकारचं जे आहे विद्यार्थ्यांचं आणि पालकांची जे दिशाभूल करत आहे। आणि याच्यावर हे परप्रांतीय असल्यावर बाहेरून येणारे जे लोक आहे अशा प्रकार जर करत असेल तर स्थानिक माणसावर जे अन्याय होतो आहे। स्थानिक इथले जे शिकवणारे जे खरे एक्सपर्ट जे टीचर जे आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे। आणि हे जे बनावट जे रिझल्ट दाखवत आहे, जेव्हा की रेझॉक्सी हे 2019 मध्ये रजिस्टर झालेलं आहे, त्यांनी इन्स्टिट्यूट म्हणून त्याला घोषणा केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट 2021 मध्ये येतील। मग 2021 मध्ये येणार रिझल्ट हे 2020 मध्ये का दाखवत आहे, हा खरा प्रश्न आणि याचं हे सर्व बोगसपणा ह्या समोर आलेला आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ह्या संपूर्ण प्रकरणाची जी आहे चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची मागणी SP साहेबांकडे करणार आहे।